नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल, मजेत असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. तर आज बरेच दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्यासमोर आलेली आहे नवीन व्हिडिओ घेऊन. तर आज काय दाखवते, आज सगळा पसारा आहे घरामध्ये. हे बघा, ते सगळं साफसूफ, जरा अशी धूळ, आत्ता मध्ये खूप वादळ वगैरे असं झालं होतं. तर धूळ वगैरे खूप घरात आली, फ्रीजवर वगैरे सगळीकडे इतकी धूळ होती ना. तर ह्या टाईल्स माझ्या आहेत ना, या सगळ्या साफ करण्यामध्येच मला इतका वेळ गेला. अजून हे बघा, भांड्यांचा रगाडा पडला आहे, किचन प्लॅटफॉर्मवर पसारा आहे. आता हे सगळं आवरायचं आहे. तर मी ना हे सगळं आहे बघा, इकडूनचं हे सगळं आहे ना, हे सगळं वॉश केलं मस्त. आज जरा उशीरच झाला आहे. एकदा आंघोळ झाली सकाळी आणि आता पुन्हा परत आंघोळ करायला लागणार आहे. फुल घामाघूम झाले. सूर्य बघा कसा आग ओकतोय नुसता. इतकं गरम होतं, इतकं गरम होतंय ना का काय सांगू. बापरे बापरे. आज माझ्या मशीनवर मला थोडंसंच काम आहे. एक ड्रेस झालेला आहे आणि आता हा अजून एक ड्रेस बाकी आहे, त्याच्यामुळे मी ओपन ठेवली आहे. नाही तर मी आता हा ड्रेस झाला ना की मशीन बंद करून ठेवणार आहे. तर भरपूर दिवस ना खूप काम होतं, काय सांगणार, इतकं काम होतं ना. आणि बघा, आता अजून मला कचरा पण काढते. एकीकडे सगळा चिंध्यांचा कचरा कटिंग केलं, त्याचा कचरा सगळा पडलेला आहे घरभर. तर आता पटापट सगळं आवरते. अजून जेवण खायचं आहे. तर पहिल्यांदा मी आता फर्स्ट कुकर लावते. साधं जेवण करणार आहे, मुगाची भाजी, भात आणि कांद्याची भजी करेन बस. लोणचं आहेच आपलं, झटपट लोणचं तुम्हाला दाखवलेली मी रेसिपी. अवतार बघा काय झालं आहे गरमीनी. अरे बापरे, खूपच गरम होतं. इतकं गरम होतं आहे ना की काय सांगू. फ्रीज वगैरे सगळं वरचं साफ केलं, हा कोणा साफ केला. आपल्याला किती काय केलं ना तरी कमीच पडतं. किती साफ करा. हे वरचं इथूनचं सगळं साफ केलं, घर झाडलं, बेडरूम झाडला स्वच्छ. आत्ता वाजलेले आहेत 11 वाजलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा आंघोळ करायला लागणार आहे. इतकं घामाघूम झालं आहे ना, मला खूप गरम झालेलं आहे. चला आता पटापट आवरते आणि तुमच्याबरोबर बोलते पण. आणि मी आज तुम्हाला एक ब्लाऊज पण दाखवणार आहे, एक ड्रेस पण दाखवणार आहे. तो मी शिवला 2 दिवसापूर्वी. ठीक आहे, तर चला अशाच गप्पा मारत मारत आपण मस्त बोलूया आणि छानपैकी काम पण एकीकडे करूया. तर सुट्ट्या आहेत की नाही. आणि आमच्यावरून पास झाला बरं का 12वीला. टक्के कमी पडले तरी पण बघूया इंजिनिअरिंगचं ॲडमिशन भेटतं आहे का. आता ॲक्च्युली आम्हाला मरीनचं घ्यायचं होतं, पण आता आम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंगचं घेणार आहोत ॲडमिशन त्याच्यासाठी. पण आता त्याचे पप्पा सेफ साईड म्हणून BMSचं ॲडमिशन वगैरे पण करायचं आहे, त्यासाठी त्याला घेऊन सायबरमध्ये गेलेत इन्क्वायरी करायला. परत क्लासमध्ये जाणार आहेत त्याच्या इन्क्वायरीसाठी. असं सगळं काही धावाधाव करायला लागते. त्याच्यानंतर कुठे आपल्याला निवांत भेटतो. ॲडमिशन इंजिनिअरिंगचं करणं खूप टफ आहे. पर्सेंटेज ॲटलिस्ट 60 तरी हवे होते त्याला, पण त्याला 56च भेटलेले आहेत. असो काय, आता यावर्षीचा सायन्सचा रिझल्ट खूप कमी टक्के लावला आणि आता त्याची CETवर डिपेंड आहे. त्याची एक CET झाली आणि आता दुसरी CET आहे, ती बोरिवलीला त्याचं सेंटर लागलेलं आहे. तर आता गुरुवारी त्याची एक्झाम आहे. तर तेही दाखवेन. कामं करता करता मी इथेही महादेवांची गाणी पण ऐकते एकीकडे आणि कामं पण करते. म्हणजे कसं कामामध्ये आपल्या एवढं काही आपल्याला कंटाळवाणं वाटत नाही. तर चला आता पटापट आवरते. घामाने बेहाल झालेले आहे. काम करत असताना धूळ आणखीन उडेल म्हणून काय पंखे पण लावू शकत नाही आम्ही. पण बघा घरात उजेड बघा, आमच्या किती उजेड पडलेला आहे बघा. खूप असा उजेड पडलेला आहे घरभर. लाईट न लावताच खूप असं उन्हाचा प्रकाश आमच्या घरामध्ये येतो. तर चला बोलते थोड्या वेळातच तुमच्याबरोबर. तर चला मंडळी, आता पटापट भांडी घासून घेऊया एकीकडे. थोड्याशा ट्रॉल्या वगैरे पण मी साफ केल्या, जरा ते पेपर्स वगैरे घातले होते. आणि ना मला ऑनलाईन ना ते आपले ट्रॉल्या पेपर्स रॅपर असतात ना, ते भेटतात. तर मला घ्यायचे, मागवणार आहे मी. तेच मागवलेले बरे, पेपर टाकण्यापेक्षा कसे ते जरा व्यवस्थित दिसतील नाही का, म्हणून. त्यामुळे आता सगळे डब्बे वगैरे ते सगळं आहे. पटापट आता भांडी घासते. चमच्यांचा तो ग्लास होता, चमच्यांचा स्टँड पण मला आणायचा आहे. परत एक तो सुऱ्यांचा भेटतो ना, तो पण मी ऑनलाईन बघणार आहे, भेटेल मला. तर भेटला तर बरा, तो पण मला मागवायचा आहे सुऱ्यांचा. म्हणजे कसं ट्रॉल्यांमध्ये ठेवण्यापेक्षा ना सुऱ्यांचा स्टँड असलेला
लवकर नाही. बाय द वे, केदारनाथ यात्रा म्हणू नका किंवा अमरनाथ यात्रा, आता अमरनाथ यात्रा पण जुलै 10 का 2-3 जुलैला स्टार्ट होते आय थिंक. अमरनाथ यात्रा पण आम्ही गेलेली तेव्हा 1 जुलैला ओपनिंग होतं अमरनाथ यात्रेचं. आता कधी आहे ते अजून माहिती नाही, पण अक्षय तृतीयाच्या वेळेस बद्रीनाथ धाम असो किंवा केदारनाथ असो, हे सगळे धाम 4 धाम ओपन झालेले आहेत. कोण कोण गेले दर्शनाला किंवा जाणार असाल तर नक्की सांगा. छान आहे केदारनाथ. खूप इच्छा आहे की केदारनाथ धामचं पण दर्शन घ्यावं, पण म्हणतात ना, महादेवांचा बोलावा जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत काय शक्य होत नाही. जेव्हा महादेव बोलवतील तेव्हा नक्कीच जाऊ. करायचं तर आहे. ज्योतिर्लिंग आहेत माझी आत्तापर्यंत 6 ज्योतिर्लिंग झालेली आहेत. दरवर्षी आम्ही 1 ज्योतिर्लिंग नक्की करतो आणि इतर दुसरी ठिकाणं पण असतात. लास्ट इयर आम्ही गेलेलो. लास्ट इयर कुठलं ते हे बघा, नाव पण आता आठवत नाही आहे. महाकालेश्वर वगैरे सगळं झालं आणि लास्ट इयर आम्ही केलं होतं हैदराबादमध्ये मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, ते केलं होतं. की खूप छान दर्शन झालेलं मल्लिकार्जुनला. सहसा आम्ही गेलो ना पिकनिकला तर आम्ही असं उन्हाचं वगैरे जात नाही. वीक असा ज्या दिवशी जास्त असेल रश तेव्हा आम्ही जात नाही. सुट्टीच्या वेळेस नाही जात. ज्या दिवशी सुट्ट्या नसतात ना तेव्हा असं जातो. फर्स्ट हां, तुम्ही काय सांगत होती? हैदराबाद आम्ही गेलेलो. रामोजी फिल्म सिटी वगैरे बघायला खूप सुंदर आहे. रामोजी फिल्म सिटी वगैरे नक्की बघा. आणि आता बघूया यावर्षी आम्हाला कुठलं ज्योतिर्लिंगाला जायला भेटतंय ते. महादेवांचा बुलावा कुठल्या ज्योतिर्लिंगावरून आपल्यासाठी येतो ते बघूया. बोलता बोलता भांडी पण व्हायला आली बघा पटकन. भांडी घासलेली आहेत, धुते पटकन. कुकर लावायचं आहे अजून. किती कामं करायला घेतली ना आपण आणि किती लवकर आटपायचं बघितलं ना तरी काही लवकर आटपत नाही. कारण की आम्ही उशिरा उठतो म्हणून. असं काही कामं नसतात. कशाला उठतो ना लवकर म्हणजे अगदी 5:30-6 नाही उठत. फार तर 7:30-7:30पर्यंत उठते मी. त्याच्यानंतर माझं डेलीचं असतं एक्झरसाईज. हां, आणि एक्झरसाईज करता का तुम्ही? एक्झरसाईज करा. एक्झरसाईज करणं गरजेचं आहे. रोज एक्झरसाईज करायचा. निदान ॲटलिस्ट 10 मिनटं, अर्धा तास, फार तर 1 तास नक्की एक्झरसाईज करा. मला रोज 1 तास लागतो एक्झरसाईजसाठी. त्याच्यामुळे मग मला बाकीचं सगळं आवरायला एक्झरसाईज होताच मला 9 वाजतात. त्याच्यानंतर मग सगळं होतं. तर चला, बोलता बोलता भांडी पण झाली आणि आता मी जेवणाला लागते. चला, पहिले आंघोळ करून घेते आणि मग जेवण करते. कारण आंघोळ सकाळी झाली होती आणि आता घामाने पुन्हा असं चिकट झाले तर असं वाटतं का नको, आंघोळ करायला पाहिजे. आंघोळ करते आणि मग सगळं जेवण वगैरे करायला घेते. चला, तर मंडळी आता अशा प्रकारे माझं घर एकदम व्यवस्थित छान आहे बघा. एकदम क्लीनमध्ये सगळं काही आवरून झालेलं आहे. इकडे देवाची पूजा पण झालेली आहे. इथे ओटा एकदम किचन प्लॅटफॉर्म एकदम क्लीन आहे. इथे भांडी घासलेली वाळत आहेत. इथे बघा कुकर झालेला आहे माझा आणि इथे मुगाची भाजी करायची तयारी पण करून ठेवलेली आहे. अशा प्रकारे सगळं घर क्लीनअप झालेलं आहे मस्तपैकी. आता थोड्याच वेळात मशीनवर पण बसायचं आहे. आणि हे बघा इथे माझे ना गुलाबांना छान छोटी गुलाबं आलीत मस्त. 2 एकदम छान आहे. इथे पुदिनाचं छोटंसं झाड आहे आणि गुलाबाचं झाड आणि तुळस आहे. बाकीची झाडं वरती भरपूर आहेत. अशा प्रकारे माझं क्लिनिंग झालेलं आहे घराचं पूर्ण व्यवस्थित छानपैकी. देवाची पूजा झाली आणि आता जेवण झालं का काम
आटपणार. आणि मग मी थोड्याच वेळात तुम्हाला जे ब्लाऊज झालेले आहे आणि ड्रेस झालेले आहे ते दाखवते. ठीक आहे, चला पुन्हा भेटूया. आणखीन एक मंडळी दाखवायचं आहे तुम्हाला खास काहीतरी. हे बघा, माझ्याकडे ना इथे हे हळदीचं रोपसुद्धा छान आलेलं आहे, हळदीचं झाड. आणि इकडे हे आहे खिडकीमध्ये बेलाचं झाड. बघा, एक एक पान बघा बेलाचं. वा, इतकं भलं मोठं पान आलेलं आहे ना बेलाची. इतकी सुंदर सुंदर पानं आहेत. हे बघा, हे पान बघा, एक एक पान एवढं मोठं मोठं पान आलं बेलाला का काय सांगू. एकदम सुंदर. हे बघा, हा बेल बघा, इतका छान आलाय ना, इतकं सुंदर आलाय. मोठा मोठा पानं आले. हे बघा केवढं मोठं पान आहे बघा. हे याची गंमत अशी की मी हे झाड ना इथे आधीही होतं, पण नंतर मी ते वरती नेऊन ठेवलं होतं. मग वरती ना त्याला लागले उंदीरांनी सगळं झाड का पक्ष्यांनी सगळे पाला, अगदी फक्त दांड्या बाकी होत्या. नंतर मी त्याला ना हे एका मोठ्या बालदीमध्ये लावलं, ट्रान्सफर केलं त्याचं, या बालदीमध्ये लावलं. त्याच्यानंतर हे झाड इतकं बहरलं आहे बघा. आणि खिडकीत लावलेलं आहे मी माझ्या इथे. की सुंदर बेलाची. आणि हे असं वरती वरती वाढत चालले. किती छान आहे बघा हा झाड. ह्याच्यामध्ये ना मी बेलफळाची पानं हे टाकलेली बिया, त्याच्याने ना इथे छोटी छोटी रोपं पण आलेली आहेत. बघा, इथे एक छोटंसं रोप आलेलं आहे. 2-3 झाडं आलेली आहेत छोटी छोटी त्याच्यामध्ये. आणि इथे हे हळदीला पण आता बघा कोंब फुटलेले आहेत 2-3. ते पण आता याच्यासारखं मस्त बहरेल. छान आहे ना, किती सुंदर बेल आलाय. थँक्यू महादेव, हर हर महादेव. बघा, बेलाचं झाड घरात असावं, है की नाही. छान बेल आलेला आहे. चला आता आपण थोड्या वेळाने पुन्हा बोलूया. ठीक आहे, चला. तर मंडळी, आता माझं जेवण वगैरे झालं आहे. आत्ता जस्ट जेवले. मस्तपैकी भजी केली होती, कांदा भजी, मुगाची भाजी आणि भात, चपाती आणि आमरस. छानपैकी मस्त आमरस खाल्ला. आणि आता बसले. सगळं किचन वगैरे आवरून झालेलं आहे. थोडीफार 2-3 भांडी आहेत, ती घासेन नंतर. आणि सध्या तर मी टी व्हीला ही सिरियल बघते. ठरलं तर मग आता दुपारचा टायमिंग आपला सगळ्यांचा सिरियल टायमिंग असतो. आता थोडा वेळ सिरियल बघेन आणि मशीनवर बसले तर बसणार आहे मशीनवर. तर चला, आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की मी तुम्हाला ब्लाऊज आणि ड्रेस दाखवते कसा शिवला आहे ते. चला बघूया आपण. तर हे ब्लाऊज आहे. हे ब्लाऊज मी प्रिन्स कटरी असते, प्रिन्सेस कट असतो ना, तसं ब्लाऊज शिवलेलं आहे. हे बघा, मी प्रिन्स कट आहे ना तो आहे. आता मी ह्याचा मागचा गळा तुम्हाला दाखवते बरं का. हे बघा, वन साईडला फ्रिल लावली आहे, वन साईडला ही लेस लावलेली आहे. फ्रिलच्या मध्ये पण मी लेस लावली. इतका सुंदर हा मटका गळा झालेला आहे. हे बघा, पूर्ण असं छान सुंदर असा नेक झालेला आहे. इतका सुंदर नेक झालेला आहे ना, मस्त. हे माप आहे 34 साईजचं माप आहे. खूप छान दिसतोय घातल्यावर, एकदम छान दिसेल मटका गळा. आणि असे हात, फुल हात आहेत. हे 9 इंचाचे हात आहेत. तर हा झाला ब्लाऊज. त्याच्यानंतर ड्रेसमध्ये मी हा प्लाझो शिवलेला आहे. हे बघा, हा प्लाझो शिवला आहे. प्लाझो म्हणजे पॅन्ट, प्लाझो पॅन्ट असते ना तशी शिवलेली आहे. बघा, प्लाझो पॅन्ट आहे ही. आहे 38 साईजची आहे. वहिनीचीच आहे, आमच्या शीतल वहिनीची. आणि ड्रेस पण त्यांचाच आहे हा. तर हा बघा, पूर्ण व्हाईट असा आणि फ्रंटला असा आहे. तर इथे मी पान शेप हे केलाय, असा पानाचा शेप केलाय गळ्याचा. पूर्ण असा ड्रेस छान झालेला आहे. एकदम फिनिशिंग सकट व्यवस्थित असा छान ड्रेस शिवून झालेला आहे. मागे प्लेन आहे, प्रिंट फक्त पुढेच आहे. आणि गळा बघा, गळ्याची फिनिशिंग बघा, एकदम मस्त अशी छान अशी व्यवस्थित गळ्याची पण फिनिशिंग झालेली आहे. हात प्लेन होते, पण मग इथे थोडंसं असे ते ड्रेसमधलीच पट्टी मी हाताला लावलेली आहे. तर हे जवळजवळ काहीतरी 16 इंचाचे हात झालेले, 15-16 इंचाचे हात झालेले आहेत. अशा प्रकारे हा ड्रेस आहे. आणि आणखीन एक आता मी ड्रेस कटिंग केलेला आहे. तर बघूया आता कधी शिवायला भेटतोय तो. तर थोड्या वेळाने मी बसले तर बसणार आहे मशीनवर. नाही तर सहसा ना आजकाल ॲक्च्युली माझे ना डोळे फार दुखायला लागले. चष्म्याचा नंबर बहुतेक माझा ना वाढला आहे. त्याच्यामुळे आता मी थोडा वेळ आराम करणार आहे, ही सिरियल बघणार
आणि मग थोडा वेळ झोपणार आहे आणि संध्याकाळी उठेन आणि मग ड्रेस शिवायला बसणार आहे. तर असाच आजचा थोडाफार रुटीन दाखवलेला आहे मी तुम्हाला माझा. तर बघा तुम्ही पण. आणि मला ना जमलंच ना तर मी ड्रेस कटिंग कसा करायचा, मापं कशी घ्यायची, तुम्हाला जर आवडेल माझ्या व्हिडिओतून बघायला, ब्लाऊज कसं शिवायचं किंवा ब्लाऊजची मापं कशी टाकायची ते तुम्हाला बघायचं असेल, किती मापानुसार किती मेजरमेंट घ्यायचं ते सगळं, म्हणजे 34 साईज असतो, 36 असतो, 38 असतो, 40 असतो, तर त्यानुसार जर तुम्हाला बघायचं असेल ना तर तसं मला कमेंट करा, म्हणजे मी तसा सेपरेट व्हिडिओ करेन. म्हणजे मग तुम्हालाही ज्यांना कोणाला शिकायचं असेल ब्लाऊज कसे शिवतात, ब्लाऊजचे मेजर कसे टाकतात किंवा ड्रेसचं मेजर कसे टाकतात, अंगावरून माप घेऊन किंवा त्यांच्या एखाद्या ड्रेसचं माप कसं घ्यायचं, हे सगळं बघायचं असेल तर मला कमेंट करा. म्हणजे मी तो सेपरेट एखादा ब्लाऊजचा मेजरचा व्हिडिओ दाखवेन, एखादा ड्रेसचा मेजरचा व्हिडिओ दाखवेन, असं करेन. की फुल ड्रेस पण शिवते मी तसे, फुल गाऊन ड्रेस असतो ना तो पण डिझायनर शिवते. तर तुम्हाला जर मेजरमेंट वगैरे सगळं काही पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. आणि आजचा माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला आता वरुण आणि हे आले तिकडून सायबर कॅफेमधून आणि ते पुन्हा गेले, आले घरी, जेवले वगैरे दोघं पण, आणि आता पुन्हा त्याच्या क्लासमध्ये गेलेले आहेत सरांना भेटायला. कसं ॲडमिशनचं आहे त्याच्यामुळे ते सरांकडून थोडीशी इन्क्वायरी करायसाठी गेलेले आहेत. तर येतील ते पण थोड्याच वेळात. आता कधी येत आहेत माहिती नाही. आता थोडं 3 वाजायला आलेले आहेत. तर थोडा वेळ मी टी व्ही बघते आणि मग आराम करणार आहे. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये छोट्याशा. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव आणि जय भोलेनाथ, जय शंकर. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर शिकायचं असेल ब्लाऊज वगैरे तर मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसा व्हिडिओ टाकत जाईन. ठीक आहे. आणि लवकरात लवकर तुमच्यासमोर एक नवीन रेसिपी घेऊन येणार आहे. कुठली ती आत्ता मी सांगत नाही आहे, पण ती आपल्या बायकांसाठी ना खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी जेव्हा करेन तेव्हाच तुम्हाला दाखवेन. ओके. तोपर्यंत हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. आणि स्टे ट्यून आणि काळजी घ्या. बाय.